सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी वैशाली. या आमच्या प्रणाली दिदी आणि कॅरोलिन सगळ्यांना फोनाफोनी करून आणि मेसेज करून एकत्र जमा करत होत्या. या नाईट करून सुटल्या होत्या आणि मी रूमवरून निघाले होते. पटकन आवरून आले आणि यांची वाट बघत होते. नाईटवरून या सुटल्या होत्या. कोण म्हणेल का यांनी नाईट केले? साधारण कदा दात काढणे हा यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तरी नशीब ड्युटी तरी खूप सिरियस होऊन करतात म्हणून. ड्युटीच्या वेळी अजिबात असं नसतं, धिंगाणा मस्ती. मग आम्ही दोघी जायला निघालो. मॅप लावला. पुण्यात बिना मॅपचं फिरायचं म्हणजे ना रस्तेच सापडत नाही. गल्ली बोळातून जायचं म्हटल्यावर मॅप तर लागतोच. यांची रिक्षा अजून यायची होती. आम्ही जायला निघालो. सगळेजण मला म्हणत होते की तू खूप खुश दिसते, खूप हॅप्पी दिसते, आज चेहऱ्यावरती नूरच आलाय. खरोखरच माझ्या आज चेहऱ्यावरती नूर आला होता. मी खूप हॅप्पी होते. का ते तुम्हाला पुढे कळेलच. आज माझा गोल्या येणार होता ना, म्हणून त्या गोल्याच्या आनंदाने मी खूपच हॅप्पी होते. आम्हाला आज कॉन्फरन्स होते म्हणून जायचं होतं. आम्ही काही फिरायला निघालो नव्हतो. नरेला आमच्या आज कॉन्फरन्स आहे आणि आम्हाला क्रेडिट पॉईंट जमा करावे लागतात, तरच आमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल होतं. म्हणून कॉन्फरन्ससाठी जायला निघालो. हा कोणता ब्रिज आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. कॉन्फरन्स हॉलला जाताना इथे आल्याबरोबरच खूपच गर्दी जमा झाली होती. आम्ही आमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि म्हटलं नाश्ता करावा आणि हॉलला जाऊन बसावं. तर आमच्या अगोदर या नाश्ता करायला बसल्या होत्या खादाडबोक्या. वरून मला म्हणतात जा तुझे पोहे पण घेऊन या, आम्हाला भूक लागले. मी नाश्ता करून आली होती, मला भूक नव्हते. मग यांनी मस्त खाऊन घेतलं आणि आम्ही कॉन्फरन्स हॉलला जायला निघालो. किती छान फुलं झाडांच्या कुंड्या मस्त लावलं होतं. खूप छान डेकोर केलं होतं. आम्ही लिफ्टच्या इथे येऊन सगळ्या गप्पा मारत होतो. आमचाच सगळा धिंगाणा मस्ती होतं. आम्ही सगळे एकाच हॉस्पिटलचे स्टाफ होतो ना, त्यामुळे कोणाची नाईट होती, कोणाची इव्हिनिंग तर कोणाची ऑफ होता. आम्ही सगळे एकत्र कॉन्फरन्सला बुकिंग करून घेतलं होतं. कॉन्फरन्स आता थोड्याच वेळात सुरू होणार होते. सगळे येत होते म्हणून थांबले होते. कॉन्फरन्स सुटल्यानंतर सगळेजण आपापल्या मार्गाने जाणार होते. माझा मार्ग कोणता? तर माझा मार्ग हॉस्पिटलच होता. मला पुन्हा हॉस्पिटलला यायचं होतं. मम्मीच्या आणि पप्पांची आज अपॉइंटमेंट होती ना, म्हणून ते गावावरून येणार होते. ते गावावरून आल्यावर मी त्यांना नाश्ता करायला घेऊन जायचं म्हटलं. पप्पांचे नंबर येणार होता म्हणून त्यांना काही घेऊन गेले नाही, मम्मीला घेऊन गेले. मस्त आम्ही नाश्ता करायला बसलो. गोल्याचं सगळं ऑब्झर्वेशन चाललं होतं. मम्मा मी हे खाऊ शकतो का, ते खाऊ शकतो का? त्याला म्हटलं नाही, मोठ्या माणसांचा खाऊ आहे. हो नाही करत. पहिल्यांदाच गोल्याला मी बाहेरचं काहीतरी खायला दिलं. जाऊ दे म्हटलं, खाऊ दे, त्याला खायचं असेल तर. तसा तो 3 वर्षाचा आता होत चाललेला आहे, एप्रिलमध्ये होईल. पण मी शक्यतो आम्ही त्याला बाहेरचं काहीही देत नाही. इथे तो खूपच गडबड करायला लागला हॉस्पिटलला, म्हणून 8th फ्लोअरला आमच्या स्टाफसाठी गार्डन बनवलेलं आहे. मग तिकडे घेऊन जावं म्हटलं. तिकडे आवाज खूपच होत होता ओपीडीत. त्याचा दंगा करायला लागला. गर्दी वगैरे बघून त्याला आवडत नाही जास्त गर्दी. मग आम्ही इथे 8th फ्लोअरला आलो. फुलं झाडं आणि ग्रीनरी बघून तो खूपच खुश झाला होता, खूप हॅप्पी झाला होता. त्याला काय करू आणि काय नको हे कळतच नव्हतं. मस्त असा सुसाट पळत सुटला होता तो. काय मज्जा केली आणि म्हटलं मम्मा हे खूपच छान आहे, त्याला खूप आवडलं. मला पण ॲक्च्युली खूप आवडलं. मी पहिल्यांदाच बघितलं होतं, ते पण गोल्यामुळे. खूप खेळल्यानंतर दमल्यानंतर तो एका जागी शांत बसून इकडे तिकडे बघून निरीक्षण करत होता. हे काय आहे, ते काय आहे, त्याला खूपच प्रश्न पडतात, सगळं विचारायचं असतं. नंतर तिथे एक कॉफी मशीन होती. त्याला वाटलं ते खाऊची मशीन आहे, मला यातला खाऊ दे, यातला खाऊ दे, म्हणून तो मागं लागला. पण मी काही त्याला दिली नाही. ती कॉफी होती. त्याला सांगितलं ही कॉफी मशीन आहे, तरी पण मागत होता. पण मी त्याला मोठ्या माणसांचा खाऊ आहे, लहानांचा नाही, म्हणून त्याला दिलंच नाही. त्याच्यावरून दंगा चालला होता. माझा आत्तेभाऊ पण आला होता. त्याला म्हटलं ह्याला जरा बघ, खालून मला फोन येतोय, मम्मीच्या अपॉइंटमेंटचा नंबर आला होता. खाली जाऊन डॉक्टरांना भेटून त्यांच्याशी बोलून आल्यानंतर बघते तर हा कंटिन्यू खेळतच होता. त्याची मज्जा चाललीच होती. म्हटलं जाऊ दे, खेळतोय तर, शांत आहे तर, कशाला आपण तरी जास्त हे करायला. मी खाली जाऊन बघून आले त्यांचं सगळं. आणि मग आल्यावरती तो म्हणत होता तू इथेच थांब माझ्यासोबत खेळायला. अपॉइंटमेंट झाली. मग आम्ही घरी जायला निघालो. आत्याकडे आलो. आमच्या सगळ्यांच्या गप्पा मस्त रंगात आल्या होत्या. गोल्या खूपच उन्हात खेळून दमला होता, त्यामुळे आल्याबरोबरच तो झोपी गेला. यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालता चालता परी म्हटली मला गार्डनला जायचं, म्हणून तिला गार्डनला जायला म्हटलं चल घेऊन जाऊयात. आत्याकडे खूपच विमानं येत असतात कंटिन्यू सारखे. ते बघून आमची चिवताई खूपच खुश झाली होती. श्रीदादा स्केटिंगच्या क्लासला चालला होता आणि हिची गडबड होती गार्डनला घेऊन चल. तिला आधीच ताकीद दिली होती गार्डनला जा, मजा मस्ती करून ये, पण आल्यानंतर अजिबात गोल्याला सांगायचं नाही. पण लहान मुलांना जे करू नको म्हणेल तेच करायला खूप मजा येते. तिनं बरोबर गोल्याला कळ लावली. इकडे जायच्या आनंदात तिला काही सुचत नव्हतं, कोण येतंय कोण नाही. गोल्या नाही तर चालले आपले लगेच हे करून नादवून. मस्त हे गाडीवरती बसून गेले गार्डनला. मला बाय बाय करत होते. खूप हॅप्पी होते. तिच्या चेहऱ्यावरती खूप आनंद होता गार्डनला जाण्याचा. नंतर ते गार्डनला जाऊन आल्यानंतर गोल्या काही किती वेळचा उठतच नव्हता.
मग आम्ही घरातली पटापट सगळी कामं आवरून घेतली आणि गोल्या उठल्यावरती विचारत होता परी कुठं आहे. तेवढ्यात हे गार्डनवरून आले, ही फ्रेश झाले. तर काही गरज नसताना त्याला सांगत बसले की आम्ही गार्डनला गेलो, खूप मज्जा केली, असं केलं तसं केलं. आणि तो झोपेतून उठल्यानंतर त्याचा वेगळाच दंगा, मला का घेऊन गेला नाही म्हणून. मग त्याला कसं बसं शांत केलं. कसा वाटला माझा ब्लॉग? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन